श्री स्वामी समर्थ मंडळी, काल आपण सेल्फ लवच्या 21 दिवसाच्या सुंदर प्रवासाला सुरुवात केली. काल आपण सेल्फ लव म्हणजे काय हे समजून घेतलं, जाणून घेतलं आणि स्वतःवर प्रेम करायला शिकलो. आज आपण अजून एक पाऊल पुढे जाणार आहोत. आजचा प्रश्न खूप सोपा आहे, पण तितकाच क्लिष्ट आहे. मी स्वतःला कसं पाहते किंवा कसं पाहतो. आपण जेव्हा आरशात पाहतो ना, तेव्हा आपल्या मनात काय चालू असतं? समाधान, आनंद, सुख की अपराधीपणा, कमीपणा, तुलना, दुःख? माझ्यात काहीतरी कमी आहे, मला काहीच जमत नाही, मी सतत चुकत असते, लोक मला नावं ठेवतात. ह्या भावना कोणाच्या आहेत? कदाचित तुमच्या नसतीलही, पण तरीही ह्या भावना तुमच्या मनात चालूच असतात. म्हणूनच आज आपण ओळखणार आहोत आपला इनर व्हॉइस. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, स्वतःशी संवाद कसा साधतो. आपल्या मनात येणारे विचार पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह? आणि जर निगेटिव्ह असतील तर ते चेंज कसे करायचे? या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सेल्फ इमेज म्हणजे काय? सेल्फ इमेज म्हणजे बाह्यरूप नाही, तर सेल्फ इमेज म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. तुम्ही स्वतःला किती किंमत देता. तुम्ही अपयशात स्वतःशी कसं वागता. सेल्फ इमेजचं एक छोटंसं उदाहरण बघूया. दोन व्यक्तींच्या आयुष्यात एकच परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती सारखीच असली तरी त्या दोन व्यक्तींची परिस्थितीकडे पाहण्याची समज मात्र वेगळी आहे. एक व्यक्ती म्हणतो, या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. तर दुसरी व्यक्ती म्हणते, माझ्याच बाबतीत हे का? मी खूप वाईट आहे. या दोन व्यक्तींमध्ये फरक आहे, तो म्हणजे स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीत. एक व्यक्ती खूप जास्त सकारात्मक आहे आणि दुसरा खूप जास्त नकारात्मक. सेल्फ इमेज आपल्याला स्वतःबद्दलची भावना ओळखण्यासाठी मदत करते. निगेटिव्ह इनर व्हॉइस कुठून येतो? लहानपणी ऐकलेले शब्द, तुलना, अपमान, अपेक्षा, हे सगळं एकत्र येऊन आपल्या आत एक आवाज तयार करतात. तो आवाज सतत आपल्याला हे सांगत असतो, तू काहीच कामाचा नाही, तू काहीच करू शकत नाही, तू चुकलास किंवा चुकलीस, तुला काहीच जमत नाही. पण आज पहिल्यांदा हे लक्षात घ्या, तो आवाज तुम्ही नाही, त्या फक्त भावना आहेत.
आज एक छोटासा प्रयोग करूया. जेव्हा मनातून असा आवाज येईल, मी काहीच करू शकत नाही, तेव्हा थांबा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, मी शिकत आहे. जेव्हा मनातून आवाज येईल, मी नेहमीच चुकते किंवा चुकतो, तेव्हा थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, मी माणूस आहे आणि मी चुकांमधूनच शिकणार. सेल्फ लव्हची खरी सुरुवात इथूनच होते. आज आपण एक छोटंसं मेडिटेशन करूया. एक दीर्घ श्वास घ्या. आता आरशासमोर उभे राहा. आज स्वतःच्या दोषांकडे न पाहता स्वतःला प्रसन्न मनाने पहा. तुमच्या डोळ्यांकडे पहा. तुमच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पहा. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल किती सुंदर दिसते ते पहा. आता मनात म्हणा, मी स्वतःला पाहते किंवा पाहतो. मी स्वतःला ऐकते किंवा ऐकतो. मी स्वतःला जपते किंवा जपतो. जर मनात विचार आले तर त्यांना थांबवू नका, फक्त स्वीकारा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू म्हणा, मी स्वतःला आदराने पाहते. माझी किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नाही. मी स्वतःशी मैत्री करण्यास समर्थ आहे. मी स्वतःची खूप चांगली मैत्रीण आहे. मी माझ्या भावना जपते. आज काहीही बदल घडवण्याचा प्रयत्न करू नका. आज फक्त जाणीव ठेवा. तुमचा इनर व्हॉइस सकारात्मक ठेवा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडत आहे. तुम्ही सकारात्मक होत आहात. पुढच्या वेळेस स्वतःच्या मनातून जर टीकेचा स्वर आला तर स्वतःच्या मनाला एक प्रश्न नक्की विचारा. मी माझ्याशी जसं बोलतो किंवा बोलते तसं मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलेन का? आणि जर उत्तर नाही असं असेल तर स्वतःला बदला. आधी स्वतःचे चांगले मित्र बना. उद्या डे 3 आपण पाहणार आहोत स्वतःला स्वीकारणं आणि आपल्या दोषांसह स्वतःवर प्रेम करणं. हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. 21 दिवस फक्त स्वतःसाठी काढा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.